नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती। महा DBT पोर्टल 2.0 अद्ययावत स्वरूपात सुरू। पोर्टल सुरू, हप्ता वितरण प्रक्रिया या संदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहणं सुद्धा गरजेचं आहे। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती असणार आहे। तुम्ही आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व नवीन अपडेट तुम्हाला वेळेवर पाहण्यास मिळतील। तर सुरुवात करूया आणि जाणून घेऊया महा DBT पोर्टल 2.0 संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट। महा DBT पोर्टल सुरू, लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्ता नेमका कधी होणार जमा, वितरणाची प्रक्रिया कधी होत आहे सुरू, पाहू सविस्तर माहिती। या ठिकाणी पहा, 1 जून पासून पोर्टल बंद करण्यात आलेलं होतं। 15 जून पर्यंत महा DBT पोर्टल हे DBT जे पोर्टल होतं ते बंद करण्यात आलेलं होतं। त्यामुळे नक्कीच लाभार्थी चिंतेत पडलेले होते की आता पोर्टल कधी सुरू होणार आणि हप्ता वितरणाची प्रक्रिया कधी सुरू होणार। तर सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। पहा, तुम्हाला माहीत असेल पोर्टल बंद असल्या कारणाने लाभार्थ्यांना आणखीन एक प्रश्न पडलेला होता की आता आपण आपल्या योजनेची जी स्थिती आहे ती कुठे तपासायची, आपल्या योजनेसंदर्भात माहिती नेमकी कुठं जाणून घ्यायची। तर याच लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। पहा, या महा DBT पोर्टलवरती तुम्ही ज्यावेळेस लॉग इन कराल त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीची तिथं सूचना दिसत होती आणि ही सूचना स्क्रोल केल्याच्या नंतर शेवटी या ठिकाणी पहा, तुम्हाला अशा पद्धतीची एक नोटिफिकेशन दिसत होती, गो टू महा DBT 2.0 पोर्टल। म्हणजेच आपलं जे जुनं DBT पोर्टल आहे ते आता नवीन अद्ययावत स्वरूपात सुरू होणार आहे। आणि कोणत्या पोर्टलच्या माध्यमातून, तर महा DBT पोर्टल 2.0 हे अद्ययावत पोर्टल सुरू होत आहे। आणि पहा, हे पोर्टल सद्यस्थितीला सुरू आहे। या पोर्टलवरती तुम्हाला सद्यस्थितीला माहिती पाहण्यास मिळत आहे आणि ती नेमकी कोणती माहिती आहे, तर सर्व योजनांसंदर्भातली या ठिकाणी आपल्याला माहिती आहे। पहा, जसं की सांगण्यात आलेलं होतं आपल्या अगोदरच्या पोर्टलवरती की एकूण संजय गांधी निराधार योजनेसह एकूण 72 योजना सद्यस्थितीला अनुपस्थित आहेत आणि या 72 योजनांचा पूर्ण डाटा जो आहे तो अपडेट करण्याचं काम सुरू आहे या नवीन पोर्टलवरती। आणि या 72 योजनांपैकीच आपली योजना आहे संजय गांधी निराधार योजना। पहा, या योजनेमधील लाभार्थ्यांसाठी नवीन अद्ययावत पोर्टलवरती जो डाटा अपडेट करण्यात येत आहे त्या डाटा अपडेटच्या प्रोसेसच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी पहा, म्हणजे जी प्रोसेस सुरू आहे त्या प्रोसेस वरती काम सुरू असतानाच पोर्टलवरती अशा पद्धतीची नोटिफिकेशन, अशा पद्धतीची माहिती लाभार्थ्यांसाठी देण्यात आलेली होती। शासनाने DBT पोर्टल दिव्यांग व्यक्तींना शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी एकल खिडकी डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे। आता हे पोर्टल दिव्यांग लाभार्थ्यांना योजनेची पात्रता तपासणे, ऑनलाईन अर्ज सादर करणे, आवश्यक कागदपत्र अपलोड करणे, तसेच अर्जाची स्थितीचा पारदर्शक आणि कागदविरहित पद्धतीने मागोवा घेण्याची सुविधा इथं प्रदान करण्यात येत आहे। अशा पद्धतीची माहिती पोर्टलवरती तुम्हाला पाहण्यास मिळत आहे। तर पहा, फक्त दिव्यांग व्यक्तींसाठीच नाही तर ज्या योजनेवरती तुम्ही क्लिक कराल त्या योजनेसंदर्भात अशा पद्धतीने माहिती तुम्हाला दिसणार आहे। आपण दिव्यांग व्यक्तींसाठी जी योजना आहे त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर हा डाटा, ही नोटिफिकेशन, ही माहिती आपल्या समोर आलेली आहे। त्याच पद्धतीने प्रत्येक योजनेच्या अधिक सुलभतेसाठी एकल खिडकी डिजिटल व्यासपीठ आता नव्याने आपल्या समोर येत आहे। यामध्ये योजनेसंदर्भात पात्रता तपासायची असेल किंवा ऑनलाईन अर्ज तुम्हाला त्या योजनेसाठी सादर करायचा असेल, आवश्यक कागदपत्र अपलोड करायचे असेल, तुमच्या योजनेची स्थिती म्हणजेच तुमचं स्टेटस चेक करायचं असेल, तर यासाठी तुम्हाला एक डिजिटल स्वरूप, आता डिजिटल व्यासपीठ समोर आलेलं आहे आणि येत आहे। त्यामध्ये कागदविरहित, आपल्याला माहीत आहे अगोदर आपल्याला कागदपत्र अपलोड करण्यासाठी कागदपत्रांची जी झंझट होती ती आता या नवीन पोर्टलच्या माध्यमातून कुठेतरी कमी होताना दिसणार आहे। कारण पोर्टलवरती सांगण्यात आलेलं आहे कागदविरहित प्रोसेस संदर्भात इथं आपल्याला माहिती मिळत आहे। म्हणजेच लाभार्थ्यांचा ताण जो आहे तो कुठेतरी वाचताना दिसणार आहे। आणि नवीन पोर्टल महा DBT पोर्टल
2.0 हे अद्ययावत स्वरूपात सुरू होत आहे। नवीन स्वरूपात हे पोर्टल सुरू होत आहे आणि 72 योजनांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेसह 72 योजनांसाठीच हे पोर्टल अद्ययावत स्वरूपात सुरू असणार आहे। या सर्व योजनांसाठी सुलभपणे लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा, योजनेसंदर्भात माहिती मिळावी, योजनेची जी स्थिती आहे ती तपासता यावी, या संदर्भात शासनाने ही पोर्टल सुरू केलेलं आहे। महा-DBT पोर्टल 2.0 नवीन अद्ययावत स्वरूपात आता सुरू होत आहे। पहा, ज्यावेळेस तुम्ही जुन्या पोर्टलवरती लॉग इन कराल, जुन्या पोर्टलवरती तुम्ही जाल, त्यावेळेस तुम्हाला सद्यस्थितीला अशा पद्धतीने सूचना किंवा नोटिफिकेशन दिसत आहे। पोर्टल अंडर मेंटेनन्स या ठिकाणी पाहू शकता। पोर्टलवरती सध्या काम सुरू आहे। आणखीनही अशा पद्धतीची सूचना, अशा पद्धतीचा मेसेज तिथं दिसत आहे। म्हणजेच याचाच अर्थ काय आहे, आणखीन हे काम पूर्ण झालेलं नसावं, त्यामुळेच अशा पद्धतीची सूचना इथं दिसत आहे। मात्र जी दिलेली तारीख होती 15 जून ही संपलेली आहे आणि दिलेल्या तारखेनुसार पोर्टल आता सुरू होणं अपेक्षित आहे। ज्यावेळेस पोर्टल सुरू होईल त्यावेळेस लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू होईल। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपैकी जून महिन्याचा हप्ता फक्त आणि फक्त दिव्यांग बांधवांनाच जमा झालेला आहे। इतर लाभार्थ्यांना मात्र हा हप्ता आणखीन जमा झालेला नाही, त्यामुळे सर्व लाभार्थी प्रतीक्षेत आहेत। परंतु काळजी करू नका, पहा, लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या वितरणाला सुरुवात होत आहे। त्यामुळे नक्कीच आता म्हणू शकतो आपण की आपल्या योजनेच्या हप्त्याच्या वितरणाला सुद्धा काहीच अडचण असणार नाही। फक्त आपल्याला गरजेचं आहे पोर्टलवरती प्रक्रिया सुरू होणं। जसं पोर्टल सुरू होईल त्यावेळेस आपल्याला ऑफिशियल नोटिफिकेशन मेसेजच्या माध्यमातून पाहण्यास मिळते का आता पोर्टल नवीन सुरू झालेला आहे, अद्ययावत स्वरूपात समोर येत आहे। त्यामुळे पुन्हा एकदा नवीन काहीतरी समोर येतं का, हप्त्याच्या वितरणासंदर्भात ज्या पद्धतीने PM किसान योजनेसंदर्भात ऑफिशियल पोर्टलवरतीच तारीख जाहीर करण्यात येते, सूचना देण्यात येते, लाभार्थींना व्हिडिओसुद्धा अपलोड करण्यात येतात। जसं आपल्याला माहीत आहे, तुम्हाला माहीत असेल की PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची तारीख डिक्लेअर झालेली आहे आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून ऑफिशियल पोर्टलवरती व्हिडिओसुद्धा अपलोड करण्यात आलेला आहे। सेव्ह द डेट म्हणून तारीख सेव्ह करून ठेवा, 20 जून 2026 या तारखेला हप्ता वितरित होत आहे। आता तुम्ही म्हणाल आम्ही PM किसान योजनेचे लाभार्थी नाही, आम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी आहोत, आम्हाला ती माहिती का सांगत आहात? तर या ठिकाणी सांगण्याचा उद्देश हाच आहे की जशा पद्धतीने ऑफिशियल तारखेची घोषणा करण्यात येते आणि त्याच तारखेला एकाच दिवशी सर्व लाभार्थ्यांना हप्ता वितरण केला जातो, त्याच पद्धतीने आता आपलं पोर्टल जर नवीन स्वरूपात समोर येत असेल, अद्ययावत होत असेल, अपडेट होत असेल, तर नक्कीच सर्व लाभार्थ्यांना एकाच दिवशी एकाच तारखेला दिलेल्या तारखेला पोर्टलवरती जी तारीख असेल त्याच तारखेला हप्ता वितरण होणं अपेक्षित आहे, जसं की इतर योजनांसाठी होतं। पाहू आता नवीन पोर्टलवरती नवीन काय सूचना असणार आहेत, नवीन काय प्रोसेस असणार आहे, सर्व माहिती जाणून घेणार आहोत। जशी जशी माहिती येईल ती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यासाठी सुरुवातीला सांगितलं होतं, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरायचं नाही। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।